नमस्ते फ्रेंड्स, मी प्रीती. माझ्या प्रीती विजय होम गार्डनिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. यूट्यूबमुळे आपल्या सर्वांना आपल्यातील पॅशन हुडर एक्सपोज करण्याचा प्लॅटफॉर्म दिला आहे. आपण व्हिडिओ तर बघता, पण सबस्क्राईब पण करत चला. लाईक आणि एक स्वीट कमेंट जरूर करा. 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिवसभराची मेहनत असते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. झाडांसाठी सॉईल मिक्सचर कसे करायचे ते आता आपण बघणार आहोत. इथे मी 60% माती, जी नर्सरीमध्ये मिळते ती माती, आणि 20% रेती किंवा सँड वापरू शकता, 20% कोकोपीट, तसेच 10% लीफ कंपोस्ट हे मिक्सचर तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी आणखी शेणाच आपलं ड्राय केलेलं जे शेण आहे, त्याला शेणाचे आपण गोवऱ्या म्हणतो, त्या तोडून त्याचा चुरा करून तोही त्याच्यामध्ये मी मिक्स केलेला आहे. याशिवाय 1 चमचाभर हळद हे या पॉटिंग मिक्सचरमध्ये मी मिक्स करणार. शेणीचा चुरा मी ऑलरेडी मिक्स केलेला आहे. शेणी तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाते. 1 चमचा हळद मी यासाठी मिक्स करते आहे. जर नीमखली नसेल तर नीमखलीचा पर्याय आहे. तुम्ही चमचाभर हळद मिक्स करू शकता, जेणेकरून मातीला फंगस वगैरे धरणार नाही. हे मिक्सचर चांगलं व्यवस्थित कालवून मिक्स करून घ्यायचं आहे. माती तयार करताना कंजूसपणा अजिबात करू नका. हे सर्व इन्ग्रीडियंट्स वापरल्यामुळे मातीचा उत्तम दर्जा तयार होतो. बघा, नर्सरीतून जी आपण झाडं आणतो, नर्सरीवाले झाडांना होल्ड करण्यासाठी तिथे चिकन मातीचा वापर करतात. ती अतिशय चिकट असते माती, त्याच्यामुळे आपण घरी आणल्यानंतर ती 3 ते 4 दिवस ते झाड सावलीत. आता हे आपलं सॉईल मिक्सचर जे आहे ते झाडांमध्ये वापरण्यासाठी सर्व झाडांना रेडी झालं आहे. कुंड्यांमध्ये 1 ते 1.5 इंच माती बाहेर काढायची खोदून, आणि त्याच्यामध्ये ही माती थोडी ही माती जी आहे ती नवीन माती त्याच्यामध्ये आपण ॲड करायची. मी इथे माती 1 ते 1.5 इंच माती ऑलरेडी काढून घेतली होती, आणि त्याच्यामध्ये दुसरी नवीन माती फिल केली आहे. हे माझं जुनं आंब्याचं झाड आहे. ग्रोथ बघा, जवळजवळ 6 फुटापर्यंत हे गेलेलं आहे. गुरुवारी पूजेसाठी मी असे टाळे वापरते. ही माझी कृष्णकमळाची वेळ आहे. बघा, ग्रोथ बघा किती सुंदर झाली आहे. ह्या माझ्या 2 गोकर्णाच्या वेली आहेत. आताच त्या डॉर्मन्सी पिरियडमधून बाहेर निघाल्या आहेत, तरीसुद्धा ग्रोथ बघू शकता. फुलांचा भर थोडा आता डॉर्मन्सी पिरियडमुळे कमी झाला होता, पण आता फुलं यांनाही फुलं चांगली बहरून येते. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये पूर्ण हे झाडांनी भरलेलं असतं. 1 झाड मी नर्सरीतून आणलं होतं, 1 झाड मी बियांपासून तयार केलं. ह्याची फुलं जी लागलेली असतात ती वेळोवेळी काढून टाकायची, नाहीतर त्याच्यामध्ये सीड पॉट्स तयार होतात, आणि एकदा का बिया तयार झाल्यात की झाडाची वाढ थांबते. गार्डन म्हणजे रिपॉटिंग, प्रूनिंग, सुकलेली वाळलेली पाने फुले काढून टाकणे, पाण्याचं व्यवस्थापन, तसेच योग्य सूर्यप्रकाशाचे सुद्धा नियोजन. प्रकृतीसुद्धा कधीच परफेक्ट नसते. पावसाआधी आभाळात ढग भरून येतात, तसंच वसंत ऋतूच्या आधी झाडाची पाने सुकून गळतात. ही यशाची नाही तर नवीन यशाची, ही अपयशाची नाही तर यशाची तयारी असते. मग नवीन पालवी फुटते, ती यशाची. बघा किती सुंदर इथे कळ्या तयार झालेल्या आहेत. आता याला लवकरच पुढच्या महिन्यामध्ये हे पूर्ण जे आहे ती वेल फुलांनी बहरलेली असेल. झाडांना ही प्रेमाची आवश्यकता असते. आपण अशा प्रकारे त्यांच्यावर जेव्हा हात फिरवतो, त्यांची कटाई छटाई करतो, त्यांना स्पर्श करतो, त्यांच्या जवळ जातो, तेव्हा त्यांना ही संवेदना होत असतात. झाडं ही सजीव आहे, त्यांच्यात ही जीव असतो. मैत्रिणींनो, सोसायटीमध्ये मोठमोठी कडेकडेला झाडं आहेत, त्याच्यावरती कावळे
सावलीला थंडाव्याला बसलेले असतात. तर त्यांना मी मगापासून कावळा डिस्टर्ब करत आहे, पण त्याला हाकलणं मला ठीक वाटत नाही. ही आहे माझ्या गार्डनची राणी जास्वंद. रोज कमीत कमी एक तर फूल नक्कीच देतेच देते.